चुकूनही या गोष्टी कुणालाही देऊ नका. प्रत्येक स्त्रीने घरातील या 5 गोष्टी इतरांना कधीही देऊ नये. या वस्तू कोणालाही दान केल्यास भयंकर गरिबी येते. आज मी तुम्हाला देवी लक्ष्मीची प्राचीन कथा सांगणार आहे. या कथेच्या माध्यमातून तुम्हाला कळेल आपल्या घरातील कोणत्या वस्तू स्त्रियांनी इतरांना देऊ नयेत. जी स्त्री या वस्तू इतरांना दान करते, देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकली पाहिजे, कारण अर्धवट ज्ञान घातक असतं. जो कोणी ही कथा पूर्णपणे ऐकतो, देवी लक्ष्मी त्याची झोळी आनंदाने भरते. चला तर मग विलंब न लावता आम्ही तुम्हाला ही प्राचीन कथा सांगतो. मित्रांनो, खूप वर्षापूर्वी विदर्भ प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होतं. त्या शहरात सारिका नावाची स्त्री पती आणि सासूसोबत राहत होती. सारिका ही पतिव्रता स्त्री होती, जी नेहमी धर्माचं पालन करण्यास तत्पर असायची आणि घरातील सर्व कामात कुशल होती. तिचा स्वभाव खूप करुण होता. ती नेहमी इतरांना मदत करायची. तिचा नवरा विजय दुकानदार होता. त्याचे धान्याचे दुकान होते. लोकांना लागणाऱ्या वस्तू तो बाजारात विकायचा. तिथे आपल्या पत्नीवरती खूप प्रेम होते. ती आपल्या पतीला परमदेव मानत असे आणि कसलीही तक्रार न करता त्याची सेवा करत असे. ती रोज सकाळी नवऱ्याच्या अगोदर उठायची, घराचं अंगण स्वच्छ करायची, मग रांगोळी काढायची, अंगण सजवायची. त्यानंतर ती घरामध्ये साफसफाई करायची. नंतर अंघोळ वगैरे उकरून ती तुळशीला पाणी देऊन देवी देवतांची पूजा करायची. अशा प्रकारे ती तिची दिनचर्या पार पाडत असे. मित्रांनो, सारिका कधीच कोणाचा अनादर करत नसे. ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची, छोट्या मोठ्या सर्वांचा आदर करायची. म्हणूनच तिला पाहून सर्वजण म्हणायचे, ती लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे. ती तिच्या कुटुंबाची किती छान काळजी घेते. याशिवाय सर्व काही करताना तिने कधीही हात मागे घेतला नाही. कोणताही भिकारी तिच्या दारात आला तरी तिने त्याला भिक्षा न देता परत पाठवले नाही. त्यांच्या दारातून कुणीही रिकाम्या हातानं परत गेलं नाही. जो कोणी उपाशी पोटी त्यांच्या दारात यायचा तो पोटभर जेवूनच परतायचा. त्यामुळे त्यांच्या दारात आलेले सर्व भिकारी अत्यंत आनंदी होत आणि त्यांना आशीर्वाद देऊन जायचे. एवढेच नाही तर तिने तिच्या शेजाऱ्यांनाही मदत केली. तिच्या शेजारी राहणाऱ्या सर्व गरिबांना ती दान करायची. शेजाऱ्यांना हव्या त्या गोष्टी विचार न करता त्याचा आदर करायची. ते म्हणायचे, खरंच ही महान देवी आहे. आई अन्नपूर्णाने स्वतः हिच्या स्वरूपामध्ये जन्म घेतला आहे. जेव्हा लोक तिचे कौतुक करायचे तेव्हा ते सर्व तिच्याबद्दल चांगले बोलायचे. पण लोकांचे म्हणणे ऐकूनही सारिकाला कधी गर्व झाला नाही. त्या सर्वांशी ती आदराने बोलायची. असेच दिवस जात होते. एक दिवस एक शेजारीण तिच्या घरी आली. तेव्हा तिने तिचे स्वागत केले. आज तू माझ्या घरी कसे येणे केले? तुला काही हवे असेल तर मला सांग. बरं, मी तुला नक्कीच मदत करेन. तिची शेजारीण म्हणाली, हे बहिणी, आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले आहेत. मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे. म्हणून मी तुझ्याकडे जे लाटण आणि पोळपाट मागायला आली आहे. काही वेळासाठी मला लाटण आणि पोळपाट आणि तवा दिल्यास खूप मोठे उपकार होतील. माझं काम पूर्ण झाल्यावर मी ते तुम्हाला परत करीन. सारिका म्हणते, अहो ताई, या काय मोठी गोष्ट आहे. सध्या मला पोळपाट लाटणं आणि तवाची गरज नाही, म्हणून तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. थांबा, मी आत्ताच तुमच्यासाठी आणते. मग ती स्वयंपाकघरात जाते आणि स्वयंपाकघरातील त्या वस्तू आपल्या शेजारणीला देते. तेव्हा शेजारीण म्हणते, ताई, तुमचे खूप खूप उपकार आहेत. आज तुम्ही मला माझे काम केले. माझ्या पाहुण्यांना जेवण दिल्यावरती मी तुमचा वस्तू लवकरच परत करेन. तेव्हा सारिका म्हणते, अहो ताई, काळजी करण्याची गरज नाही. तुमचे काम पूर्ण झाल्यावर तुम्ही ते मला परत करा. मग शेजारीण तिचे पोळपाट आणि तवा घेऊन निघून जाते. काही वेळाने दुसरी बाई तिच्या घरी येते. तेव्हा सारिका तिचेही प्रेमाने स्वागत करते आणि विचारते, सांगा, आज कसं काय माझ्याकडे येणं झालं? अजिबात संकोच करू नका. मला सांगा, तुमचे काही माझ्याकडे काम आहे का? तेव्हा ती स्त्री म्हणते, माझ्या घरात खूपच कचरा झाला आहे. तसेच माझ्या मुलाने आजच सकाळी माझा झाडू मोडला आहे आणि आता माझ्याकडे माझे घर स्वच्छ करण्यासाठी काहीही नाही. म्हणून मी तुमच्याकडे झाडू मागायला आली आहे.
तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमचा झाडू द्या. मी माझे घर स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत करेन. सारिका विचार न करता लगेच म्हणते, तो फक्त झाडूच आहे. त्यात काय अडचण असू शकते? तुम्ही थांबा. मी आत्ता तुम्हाला माझ्या घरचा झाडू आणून देते. असे म्हणत ती घरात जाते आणि झाडू आणते. त्या महिलेला देते. मग ती महिला सारिकाच्या घरातून झाडू घेऊन जाते. मग काही वेळाने अजून एक स्त्री तिच्या घरी येते. तेव्हा सारिका तिचे सुद्धा मोठ्या प्रेमाने स्वागत करते. तुम्हाला जर काही हवे असेल तर तुम्ही मनमोकळेपणाने सांगा. मी तुम्हाला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तेव्हा ती स्त्री म्हणते, मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तुम्ही प्रत्येकाला मदत करत राहतात, म्हणून मी तुमच्याकडे थोडी मदत मागण्यासाठी आले आहे. तेव्हा सारिका म्हणते, तुम्हाला जे हवं आहे ते मागा. जर ते तुम्हाला देऊ शकत असेल तर मी नकार देणार नाही. मी तुमची नक्कीच मदत करेल. तेव्हा ती स्त्री म्हणते, हे ताई, आज माझ्या मुलीला पाहायला मुलगा येत आहे, म्हणून मी चिंतेत आहे. माझ्याकडे तिला घालण्यासाठी दागिने, शालू नाही. मग मी माझ्या मुलीला काय देऊ? आमच्याकडे घालायला चांगले कपडेही नाही. म्हणून कृपया मला तुमचे काही दागिने आणि कपडे फक्त एका दिवसासाठी द्या. मुलगा पाहून निघून गेल्यावरती मी तुमचे दागिने आणि कपडे परत करेन. त्या शेजारणीचे म्हणणे ऐकून सारिका म्हणाली, ठीक आहे ताई, तुम्ही काळजी करू नका. तुमची मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे. मी तुमची नक्की मदत करेन. थांबा, मी आता तुम्हाला माझे दागिने आणि साडी घेऊन येते, जे परिधान केल्याने तुमची मुलगी राजकुमारीसारखी दिसेल. मग सारिका आपल्या खोलीत जाते, दागिने आणि एक सुंदर साडी आणते आणि त्या बाईला देते आणि ती स्त्री दागिने आणि साडी घेऊन निघून जाते. मग संध्याकाळी एक शेजारी नेते. तेव्हा तिचेही ती मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते, आज माझ्या घरी कसे आलात? ती शेजारीण म्हणते, प्रत्येकाला तू मदत करतेस म्हणून मी तुमच्याकडे आली आहे. माझ्या लहान मुलाला खूप भूक लागली आहे आणि त्याला प्यायला दूध नाही, म्हणून मी तुमच्याकडे दूध मागायला आली आहे. माझ्या बाळासाठी थोडे दूध मिळाले तर तुम्हाला खूप आशीर्वाद लागेल. तेव्हा सारिका म्हणते, यात काय मोठी गोष्ट आहे? मी आत्ता तुम्हाला दूध देते. आणि मग ती स्वयंपाकघरात जाते आणि थोडे दूध आणते आणि त्या शेजारणीला देते आणि मग ती शेजारीणसुद्धा आनंदाने दूध घेऊन जाते. मित्रांनो, अशा प्रकारे सारिका तिच्या सर्व शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदाने स्वतः घरची कामे करू लागते. मग रात्र होताच तिचा नवरा घरी परतला. मग ती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची सेवा करते आणि नंतर स्वतःही जेवण करते. मग रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते. एक माणूस धावत धावत त्यांच्या घरी येतो आणि म्हणतो, काल रात्री तुमचे दुकान कोणीतरी लुटले. चला लवकर, खूप मोठी चोरी झालेली आहे. आपल्या दुकानामधील सर्व सामान गायब आहे. त्याचवेळी तिचा नवरा अचानक घाबरतो. त्याच्या दुकानाकडे धाव घेतो आणि पाहतो की कोणीतरी त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसे चोरीला गेल्याचे त्याला दिसते. तो खूप दुःखी होतो आणि घरी येतो. तेव्हा सारिका त्याला म्हणते, तुम्ही दुःखी होऊ नका. आपल्या घरात मी खूप पैसे ठेवले आहेत, ज्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकता. मग ती तिच्या घराच्या तिजोरीत पाहते तर काय, तेही पूर्णपणे रिकामी दिसते. त्यातील सर्व सामान आता चोरीला गेले होते. हे पाहून ते दोघेजण खूप दुःखी होतात. हे कसे घडले हे त्यांना समजत नाही. तेव्हा तिचा नवरा तिच्यावर खूप चिडतो आणि विचारतो, आपल्या घरात ठेवलेले सर्व पैसे कुठे गेले? ते अचानक कसे गायब झाले? ती म्हणते, ते मला माहीत नाही, कसे गायब झाले? तेव्हा दुःखी मनाने रागात येऊन तो तिला बडबडू लागतो. लोकांना आपल्या घरी बोलावून त्यांचा पाहुणचार करतेस, त्यांना घरी बोलावतेस, याचाच हा परिणाम आहे. त्याचपैकी एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत आणि ते तुला कळलं सुद्धा नाही. रागाच्या भरात तिचा नवरा तिला शिवीगाळ करतो. तिची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते, या शेजाऱ्यांना घरातील वस्तू देणारी तूच आहेस. तू कधीही विचार न करता कोणालाही मदत करत असते. त्यातील कोणीतरी सर्व पैसे चोरले आहेत. घरातील सर्वजण तिला वाईट बोलू लागतात.
तेव्हा ती आपल्या पतीचे सांत्वन करून म्हणते, हे स्वामी, मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले आहेत. मी तिच्याकडील दागिने घेऊन परत येते. मग ती त्या गरीब शेजारणीच्या घरी जाते आणि पाहते तर काय, त्यांच्या घरी कोणीच नाही. ती महिलाही घर सोडून दागिने घेऊन पळून गेलेली असते. मग ती निराश होऊन आपल्या घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते. तिचे बोलणे ऐकून तिचा नवरा चिडतो आणि तिला शिवीगाळ करू लागतो. नवरा म्हणतो, तू खूपच मूर्ख बाई आहेस. तुझ्यामुळे आम्ही आमची सर्व संपत्ती आणि वैभव गमावलं आहे. तुझ्या दानाच्या सवयीमुळे आम्हाला हा त्रास झाला आहे. आता तू या घरात राहू शकत नाहीस. तू या क्षणी हे घर सोडून निघून जा. ती म्हणते, हे स्वामी, तुमच्याशिवाय या जगात माझं कोणीच नाही. तुमच्याशिवाय मी कुठे जाऊ? मी काय करू? तिचा नवरा म्हणतो, तू कुठेही जाऊ शकतेस, पण आता तू या घरात राहू शकत नाहीस. तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. आता तू या घरात राहिल्यास बाकी सर्व नष्ट होईल. हे स्वामी, असं बोलू नका. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. मला माफ करा. या तुमच्या दासीला घरातून हाकलून देऊ नका. पण नवरा तिचं काहीही ऐकत नाही आणि तिला घरातून हाकलून देतो आणि म्हणतो, आता तू हे घर सोड आणि परत येऊ नकोस. इच्छा असेल तर तू नदीत उडी मारून तुझा जीव देऊ शकतेस, पण आता तू माझ्यासोबत या घरात राहू शकत नाहीस. मग ती रडत रडत आपल्या पतीच्या घरातून निघून जाते. मग चालत असताना माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते. लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते, मी असे कोणते पाप केले आहे की ज्यामुळे मला आज घरातून हाकलून दिलेला आहे? मी गरिबांची मदत केली, हाच माझा गुन्हा आहे ना? हे लक्ष्मी माते, मी रोज तुझी पूजा करायचे, तरीही तू माझ्या घरातून का निघून गेलीस? कृपया मला सांग. आई, मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागवली आहेस? मग ती तिथे बसून विचार करू लागली की जर माझा नवरा मला स्वीकारणार नाही तर मी जगून काय करावं? माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही. असा विचार करून ती आपल्या जीव देण्यासाठी नदीकडे जाऊ लागते. ती नदीजवळ जाऊन देवी लक्ष्मीची प्रार्थना करते, हे लक्ष्मी माता, आता मी माझ्या प्राणाची आहुती देणार आहे. माझ्या तुझ्यात काहीतरी कमतरता राहिली असेल, पर मला क्षमा कर. मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही, म्हणून मी आता या नदीत उडी मारून माझ्या प्राणाचा त्याग करणार आहे. असे म्हणत ती नदीत उडी मारणार होती तेव्हा त्या ठिकाणी एक चमत्कार होतो आणि अचानक माता लक्ष्मी प्रकट होतात आणि सारिकाला दर्शन देतात. आई लक्ष्मी म्हणते, सारिका, थांब थांब, हे काय करत आहेस? आत्महत्या करणे महापाप आहे. तेव्हा सारिका डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी आहे. महालक्ष्मीला पाहून सारिकाला खूप आनंद होतो आणि महालक्ष्मीला पुन्हा पुन्हा नमस्कार करत ती म्हणते, हे महालक्ष्मी माता, मला क्षमा करा. मी खूप मोठं पाप करणार होते. देवी लक्ष्मी म्हणते, हे सारिका, माणसाने स्वतःचा जीव देऊ नये. भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट करू नये. आई, मी असहाय्य आहे. माझ्या पतीने मला सोडले आहे आणि या समाजात पतीने सोडलेल्याला सन्मान मिळत नाही. मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही, म्हणूनच मी माझा प्राण त्याग करत आहे. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते, मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे. तुझ्या चुकीमुळे हे सर्व घडले आहे. तू नकळत काही गोष्टी दान केल्या होत्या, त्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले. आपल्या घरातील या वस्तू इतरांना देणे. तिच्या घरात राहत नाही. मी फक्त त्या वस्तू घेऊन त्यांचं घर सोडते. तेव्हा सारिका म्हणते, हे आई, त्या कोणत्या गोष्टी आहेत? कृपया मला सांगा की कोणत्या वस्तूंचं दान केल्यामुळे तुम्ही माझ्या घरातून त्याग केलेला आहे. देवी लक्ष्मी म्हणते, मी तुला अशा गोष्टींबद्दल सांगते ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये. या वस्तू दान केल्यानंतर मी ते घर सोडते. पहिली गोष्ट, कोणत्याही महिलेने आपल्या घरचे पोळपाट लाटणं आणि तवा इतरांना देऊ नये. स्वयंपाकघरात या वस्तूंना सर्वाधिक महत्त्व आहे. या गोष्टींची शुद्धता नेहमी राखली पाहिजे. याच वस्तूंनी भगवान विष्णूंना प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली दुसरी पोळी गाईला खायला दिली जाते. म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात. हे इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात.
आणि नंतर त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात. म्हणून तुझ्या शेजाऱ्यांना ते तू देऊन सर्वात मोठी चूक केली आहेस. पुढे माता लक्ष्मी म्हणते, आता तू दुसरी गोष्ट बघ. तुमच्या घरात ठेवलेला झाडू तुमच्या शेजाऱ्याला दिला होता. ज्या वस्तूंमध्ये मी नेहमीच राहते, जी गोष्ट मला सर्वात प्रिय आहे, ती दुसऱ्याला दिली आहेस. मग मी तुझ्या घरी कशी राहू? जी बाई आपल्या घरचा झाडू दुसऱ्यांना देते, मी तिच्या घराचा त्याग करते. घर सोडून स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते. लक्षात ठेव, झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा. बाहेरच्या माणसालाही झाडू दिसू नये. झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे. त्यावर पाऊल टाकू नये. विष्ठा साफ करण्यासाठी त्याचा वापर कधीही करू नये. माता लक्ष्मी म्हणते, दागिन्यांना खूप महत्त्व आहे. विवाहित स्त्रीने तिचे दागिने दुसऱ्या व्यक्तीला घालण्यासाठी कधीही देऊ नयेत. संध्याकाळनंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करू नये. पण तुम्ही संध्याकाळी दूध दान केलं. संध्याकाळी दूध दान केल्याने आयुष्यात दुर्दैव येतं. संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ काळ येतो. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणते, आता मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या कधीही दान करू नये. या गोष्टी इतरांना उधार किंवा वापरासाठी कधीही देऊ नये. सारिका लगेच म्हणते, हे लक्ष्मी माता, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. मला या गोष्टींची माहिती नव्हती. कृपया मला माफ करा आणि आता मला प्रायश्चित्ताचा उपाय सांगा. देवा लक्ष्मी म्हणते की तुला तुझे सर्व वैभव आणि संपत्ती परत करेल. असे बोलून माता लक्ष्मी त्या ठिकाणी अदृश्य होते. सारिका लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते. तेवढ्यात तिचा नवरा तिच्या शोधात तिच्याकडे येतो. तो तिच्याकडे येतो आणि तिची क्षमा मागतो आणि म्हणतो, मला माफ कर. मी तुला खूप वाईट बोललो. तू खरंच प्रत्यक्ष लक्ष्मी देवीसारखीच आहेस. महालक्ष्मी देवीच्या कृपेनं आपल्याला आपली सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाले आहे. ज्यांनी आमचे पैसे लुटले होते त्या सर्वांनी आपले पैसे परत केले आहेत आणि त्यांनी तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे. हे सर्व ऐकून सारिका खूप आनंदी झाली आणि घरी परतली. लक्ष्मी देवीच्या कृपेने तिच्या घरी पुन्हा सुख समृद्धी येते आणि तेव्हापासून तिने आपल्या घरातील या वस्तू इतरांना कधीच दिल्या नाहीत. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहा. तसेच चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही संपूर्ण माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार.